आमची जरा गडबड चालू आहे. इथे काही रात्र नसेल कॅमेराला. हाय पप्पा, कुठे चाललोय? हाय काय? नमस्कार मंडळी. सो सकाळचे 4:45 ऑलमोस्ट वाजलेले आहेत आणि निघायची बघू शकता तुम्ही 4:45 वाजले. सो एवढं सगळं सामान घेऊन आम्ही कुठे निघालो आहे हे तुम्हाला थोडा अंदाज येत असेल. तर सगळे तयार होत आहेत. मम्मी इकडे आहे, पप्पा रेडी होत आहे आणि अजून काही मंडळी आम्हाला जॉईन होणार आहे. ते आपण पुढे बघूया. आणि आम्ही कुठे जातो आहे, कसे जातो आहे ते तुम्हाला कळेलच. ॲक्च्युली कुठे जातो आहे ते तुम्हाला या बॅगांवरून समजेल. तर आम्ही सालाबादप्रमाणे भरपूर लगेज घेऊन चाललो आहे गावाला. सो ही एक पावसाळी ट्रीप असू शकते, तुम्ही म्हणू शकता. सो आम्ही त्यासाठी निघालो आहे. आणि इथून कसं जाणार आहोत, काय प्रवास असणार आहे, कशा सोबत प्रवास असणार आहे तो मी तुम्हाला सांगते. सो चला. सो आम्ही आता बोरिवली नॅशनल पार्कला आलेलो आहे. तिथे मागे बोर्ड दिसत असेल तुम्हाला नॅशनल पार्कचा. सो आता आम्ही इथून कार केलेली आहे ॲक्च्युली बोरिवलीवरून, कारण दीदी, जीजू आणि शार्वी हे सुद्धा आमच्याबरोबर गावाला येत आहेत. सो त्यांना इथून इझी पडेल म्हणून आम्ही विरारवरून बोरिवलीला आलो आणि आता इथून गावाकडे 4 व्हीलर केलेली आहे. सो सगळे आल्यावर भेटूया. कोणाला घेऊन चाललाय? छोटी म्हणजे कोणते त्यांना सांगा. त्यांना पप्पांची एक्साइटमेंट आणि खुशी तुम्हाला दिसतच असेल चेहऱ्यावर. सो ही आमची कार आहे आणि काका इथे आज आम्हाला पोचवणार आहेत गावी सेफली. सो पावसाचं तर आज काही लक्षण नाही आहे, थोडं क्लिअर वाटतं आहे आभाळ, पण पुढे जाऊन मे बी लागेल पाऊस. आणि ट्रॅफिकचं थोडं टेन्शन नाही, कारण सायन चेंबूर साईडला ट्रॅफिक लागू शकतं. सो ते आहे. पण लवकरात लवकर आम्ही मुंबई सोडण्याचा प्रयत्न करू जेणेकरून ट्रॅफिकच्या आधी आपण बाहेर पडू. सो या निघतो आहे आता. आणि आता शाऊची रिॲक्शन बघूया काय आहे. कुठे चालली आहे शाऊ? गावाला चालली आहे. बापरे.
माझी बॅग. तू काय करतेस? बिच्छीत लागलंय हाताला. अरे बापरे. मग आणि तू कुठे चालली आहेस? कोणाच्या? कोणाबरोबर? आणि कोण आहे? कोण आहे? आणि 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 मंडळी. तर आपण आता पनवेलच्या पुढे आलो आहे. नाश्त्यासाठी थांबलो आहे आपण सगळे. ऑलमोस्ट 1 ते 1.5 तासात आम्ही पनवेल क्रॉस केलं, कारण ट्रॅफिक नव्हतं अजिबात आणि मोठे रस्ते आहेत. त्याच्यामुळे जितकं लवकर निघू तितकं पुढे लवकर पोचता येतं, म्हणून आम्ही लवकरात लवकर निघायचा प्रयत्न केला. आणि आता आम्ही पनवेल क्रॉस केलं आहे. सो थोडासा नाश्ता पाणी करू आणि पुढे जाऊ. इथे सगळे बसलेत नाश्ता करायला. नवीन अपडेट आहे. आम्ही 9:30 वाजलेत आणि आम्ही नागोठणेला पोचलो आहे. आणि इथे CNGला लाईन आहे खूप, कारण CNGला प्रेशर नाही आहे आणि त्यासाठी थांबलो आहे. ऑलमोस्ट आला 1-20 मिनटं, अर्धा तास झाला. सो इथे थोडा टाईम गेला, नाही तर अजून पुढे पोचलो असतो. सो CNG भरूया आणि पुढे प्रवासाला निघूया. शहरातलं सिमेंट रेती बिल्डिंगींचं जंगल मागे टाकून आम्ही या खऱ्याखुऱ्या जंगलात प्रवेश करत होतो. खरंच किती प्रसन्न वाटतं ना निसर्गाच्या जवळ येऊन. आजूबाजूला नटलेली हिरवळ, आभाळ ढग दाटलेले, मोकळे रस्ते, शुद्ध हवा. खरंच खूप प्रसन्न वाटतं. आणि कोकणात तुम्ही कोणत्याही सीझनला या, प्रसन्न आणि शांत तर वाटतंच. आणि आपल्या गावाला जाण्याचा हा वेगळाच आनंद असतो, मग ते कोकणातलं असू दे नाहीतर अजून कुठलं. आपलं गाव, आपलं घर, आपली माणसं, आपलं दैव, हे सगळं आपल्याला तिथे बोलवत असतं. आणि खास करून हा निसर्ग आपल्याला ओढ लावत असतो आपल्या गावची. तर याच ओढीसाठी आम्ही निघालेलो या पावसाळी ट्रिपसाठी आमच्या गावाला, ते म्हणजे महाडला, काळीजला.
आणि हा असा विहंगम नजारा एन्जॉय करत करत आम्ही निघालेलो. हा प्रवास खरंच सुखकर वाटत होता. दीदी किती वर्षांनी आली आहेस गावाला? हे माझा मराठी चॅनल आहे. But I can speak in English. So I will speak in English. म्हणून मी यांना कॅमेऱ्यावर घेत नाही, त्याला कारण हे आहे. तर आपण आता महाडला पोचलेलं आहे फायनली. आणि इथे थोडीशी भाजी वगैरेची शॉपिंग चालू आहे. आणि इथे जिजू आहे. जिजू कसं वाटतंय महाडला येऊन? इथे बघून बोला कसं वाटतं. अय्यो, भाजीपाला वगैरे जो काय घरी लागते तो घेऊन मग आम्ही पुढे जाऊ, जेवू महाडमध्येच आणि मग घरी जाऊ. नमस्कार. सो आम्ही महाडला आलेलो, सामान घेतलं आहे आणि आता जेवायची वेळ झालेली. पाऊस सुरू झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल. सो इथे महाड मार्केटमधून बाहेर पडलो की हायवेवरून टर्न घेतला की एक 20वा मोठं 5 स्टार हॉटेल आहे आणि त्याचंच रिव्हर साईड म्हणून आहे. जर ते नदीच्या बाजूला अर्थात हॉटेल म्हणून ते रिव्हर साईड. आणि इथं आम्ही आता तिथे जेवतो आणि मग घरी जातो. चला. यांचा एक डायनिंग आहे, म्हणजे AC आहे हे डायनिंग. आणि खाली बघूया जाऊन काय आहे ते. तर इथे पण तुम्हाला जर पाण्याचा आणि पावसाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही इथे नदी किनारी मस्तपैकी जेवू शकता. सो ही आपली सावित्री नदी आहे आणि हा त्यांचा डायनिंग आहे. खूप छान प्लेस आहे. सो तुम्ही नक्की विजिट करू शकता. नमस्कार मंडळी. तर संध्याकाळ झालेली आणि तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडमध्ये बघत असाल आपण गावी आलो आहे. हे घरचं परिसर आहे आणि असं गावचं वातावरण झालं आहे. ऑलमोस्ट 7 वाजायला आलेत, 7 वाजून गेले मे बी. सो आम्ही संपूर्ण दिवसाचा प्रवास करून सकाळी ऑलमोस्ट आम्ही तर 5 वाजता प्रवास चालू केलेला. विरारवरून ट्रेननी, मग तिथून बोरिवलीवरून गाडी होती आपली 4 व्हीलर आणि मग तिथून आम्ही हा प्रवास सगळा केला गावपर्यंतचा. ॲक्च्युली आमच्याकडे म्हणजे महाडमध्ये काळीजमध्ये यायला 4 ते 4.5 तास जर स्वतःची व्हेकल असेल तर लागतात आणि तुम्ही जर स्टॉप वगैरे घेऊन आलात तर 5 तास तुम्हाला लागतात. आरामात तुम्ही पोचू शकता. सो आम्ही आरामात नाश्ता जेवण सगळं केलं आणि महाडमध्ये उतरलो. काही सामान घ्यायचं होतं कारण जेव्हा घर बंद असतं आणि तुम्ही 1-2 महिन्यांनी येता तेव्हा तुम्हाला अगदी मिठापासून सगळं घेऊन यावं लागतं. तर ती सगळी तयारी होती आणि मध्ये मध्ये मला फारसा ब्लॉग करता आला नाही कारण अर्थात जे चाकरमानी गावाला कोकणात येतात त्यांना माहिती आपल्याकडे सामान बरंच असतं. सो त्याची अरेंजमेंट करताना ते सगळं घेऊन जाताना फार केऑटिक होतं सगळं. सो ते सगळं करत करत आम्ही आलो. फायनली पोचलो. दुपारी 1:30 वाजता आम्ही घरी आलो. ते पण मला घरी येताना पण फारसं शूट नाही करता आलं. पण आता तुम्हाला गावचे काही व्हिडिओज बघायला मिळतील. सो नक्की स्टे ट्यून्ड आणि आपण भेटत राहू नवीन नवीन व्हिडिओजमध्ये. तुमचं असंच प्रेम दाखवत राहा आणि तुम्हाला कोणता कंटेंट जास्त बघायला आवडतो आहे तो नक्की मला सांगा. तसं आपण ट्राय करू इम्प्रूव्हमेंट करायचं. सो भेटत राहूया. तोपर्यंत बाय, टेक केअर.